नमस्कार। आज मैं श्रीमान कमलाकर चौहान जे एक कवी पण आहे आणि शिक्षक पण आहे, तर त्यांची आम्ही मुलाखत घेतली आणि त्यांची जबानी आम्ही एक कविता ऐकू जे आईवर आहे। सर, आपला एकदा पूर्ण परिचय द्या। मी प्राध्यापक कमलाकर चौहान, श्री योगानंद स्वामी महाविद्यालय वसमत येथे मराठी विषयाचा प्राध्यापक आहे आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रातून नियतकालिकातून मी कविता लिहितो, समीक्षा लिहितो, काही अन्य प्रकारचं लेखन मी सातत्यानं करत असतो। तर आज आईवरची एक कविता मी आपल्याला ऐकवीत आहे। मी AIOP या चॅनलसाठी माझी एक कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे आयुष्यच कणत जाते। भल्या पहाटेच उठायची, चंदनासारखं झिजायची, शेना मातीच्या सड्यानं आई अंगण सजवायची, आई अंगण सजवायची। काढताही आली नाही कधी तिला सुंदर रांगोळी, काळ्या मातीत राबून राबून साऱ्या आयुष्याची झाली होती होळी, काळ्या मातीत राबून राबून साऱ्या आयुष्याची झाली होती होळी। ती असली अडाणी तरी माझ्या मनाचा गुंता ती सहजपणे उकलायची, ती असली अडाणी तरी माझ्या मनाचा गुंता ती सहजपणे उकलायची। म्हणून तर तिची सावली मला आभाळ एवढी वाटायची, म्हणून तर तिची सावली मला आभाळ एवढी वाटायची। उन्हातानात काट्याकुट्यात बापासंगे राबायची, उन्हातानात काट्याकुट्यात बापासंगे राबायची। एका एका धाग्याने आई खोपा विणायची, एका एका धाग्याने आई खोपा विणायची। आमच्या सावलीसाठी ती स्वतः उन्हात राबायची, आमच्या सावलीसाठी ती स्वतः उन्हात राबायची। वादळ वाऱ्यात आम्हाला पंखाखाली झाकायची, वादळ वाऱ्यात आम्हाला पंखाखाली झाकायची। तिचे कष्ट आठवले की सारं आयुष्यच कणत जाते, तिचे कष्ट आठवले की सारे आयुष्यच कणत जाते। तिच्या नुसत्या आठवणीने मन सारखे जळत राहते, मन सारखे जळत राहते, मन सारखे जळत राहते। धन्यवाद। शेवटी मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की AIOP या चॅनलसाठी आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे चॅनल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवित आहे। धन्यवाद।